हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते. सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही. तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता. आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. खरं तर छान असा नेट टाईप आहे, पूर्ण नेटचा पण नाहीये, थोडा वेगळा कपडा आहे. आणि यावर आज आपण खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आणि सगळ्यांना आवडेल अशी खरं तर ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की हा जो काही बॅक पार्ट आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेला आहे 2.5 इंचाची गळारुंदी आणि टोटल 5.5 इंच शोल्डर. तर गळारुंदीची मी इथे मार्किंग करून घेते, जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं इझी जावं खरं तर यासाठी. त्याचबरोबर इथून आपण 5.25चा मुंडा घेतलेला आहे. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो छातीचा चौथा भाग म्हणजे 8 चौक 32 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती करणार आहोत आपण अस्तरच्या बॅक पार्टवर. सो म्हणूनच मग जो काही मेन फॅब्रिक होता तर तो सध्या मी साईडला ठेवलेला आहे आणि बंद बाजूच्या साईडने आपल्याला मार्किंग करायची आहे गळ्याची. सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे गळा आहे 9, 1/2 इंच मार्जिन असं टोटल आपण 9.5 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर 2.5 इंच गळ्यारुंदीची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला खरं तर एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो. आता हा बॉक्स झाल्यानंतर आपल्याला म्हणजे तुमचा जो काही मेन शेप असेल तर त्याची मार्किंग करायची. तर इथे आपला जो काही शेप आहे तर तो आहे पान गळ्याचा. सो बघा, मग थोडा किंचित आतल्या साईडने घ्यायचा आहे. तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. मी बऱ्यापैकी तो बाहेरनं काढलेला आहे आणि मग इथे तो मॅच करून घ्यायचा. ठीक आहे. तर बघा, मग अशा पद्धतीने आपण इथे पान गळ्याचा शेप अगदी प्रॉपर व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. आता काय करायचं, जर तुम्हाला कॅनव्हास पेपर न यूज करता हा गळा बनवायचा असेल तर हा डायरेक्ट कट करायचा. पण आज आपल्याला इथे पेपर कॅनव्हास यूज करून हा गळा स्टिच करायचा आहे, कारण हा जरा ट्रान्सपरंट कपडा आहे. त्यामुळे मग आपण बिना जर का कॅनव्हास पेपरचा गळा बनवला तर फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही. सो बघा, मग डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा. त्यानंतर बघा, वरच्या साईडला ना आपल्याला अगदी फेंट फेंट मार्किंग दिसते, तर त्यावर आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग मी इथून लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि बरोबर जी मार्किंग दिसते तिथेच आपण इथे ड्रॉ करून घेतलं. आता बघा, हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फेंट फेंट दिसत आहे, तर ती सुद्धा आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडने सेंटर पासून आपला शेप अगदी व्यवस्थित प्रॉपर एकसारखा यावा यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग झालेली आहे. सो आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. आता कॅनव्हास पेपर कट करताना कडेकडेने आपल्याला साधारणतः 1 इंच एवढा डिस्टन्स ठेवून हे कटिंग करायचं आहे.
सो बघा मग फायनली आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की हा जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना, तर ते एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने ठेवल्यानंतर सेंटरला एक पिन लावायची आणि कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण फिनिशिंग आणि फिटिंगसाठी हा पॉईंट खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. फायनली एकसारखी टीप मारून घेतलेली आहे. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा पार्ट आहे ना, तर हा सरळ करून कमरेच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीची ही महत्वाची टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायची. सो बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपला कमरेचा पार्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला कडेकडेने टीप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो बघा मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टीप मारून आपण हे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट असा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग आपल्याला गळा बनवण्याच्या आधी किंवा गळा बनवून झाल्यावर पुढची मेन डिझाईन बनवण्याच्या आधी बऱ्याचदा अस्तर मेन फॅब्रिक जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा असतो आणि तो फायनली इथे रेडी झाला. ठीक आहे. सो चला मग आता आपण इथे कॅनव्हास पेपर वगैरे लावून गळा स्टिच करायला सुरुवात करूयात. तर कॅनव्हास पेपरसाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. सो ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं बघा, अस्तरवर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी कडेकडेने एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जॉईंट व्हावा. त्यासाठी खरं तर ही खूपच महत्वाची स्टेप आहे. फायनली परफेक्ट प्रॉपर असं आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे. फक्त फोल्डिंग पुरता अस्तर आपल्याला इथे ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला फोल्ड करून कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित प्रॉपर पॅक करता यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता यानंतर काय करायचं, एक्स्ट्राचं वरचं कट केलं आणि ह्या अस्तरला ना 1-2 कट्स मारायचे आहे, जेणेकरून ते आपल्या गळ्याच्या शेपनुसार फोल्ड व्हावं त्यासाठी. ठीक आहे. सो बघा मग कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे ना एक्स्ट्राचा, तर तो कॅनव्हास पेपरवर कडेकडेने फोल्ड करत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ही स्टेप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. यामुळे काय होतं, फिनिशिंग व्यवस्थित येते, गळा वगैरे लवकर खराब होत नाही, कॅनव्हास पेपर सुद्धा लवकर खराब होत नाही, कारण कॅनव्हास पेपर आपला अस्तरमध्ये प्रॉपर असा पॅक होऊन जातो. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली प्रॉपर परफेक्ट असं आपण जोडून घेतलेलं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला हे जोडायचं आहे. खूप काही गडबड करण्याची गरज नाहीये आणि कुठे आपला कॅनव्हास पेपर गोळा वगैरे होता सुद्धा कामा नये, कारण आता त्यावरच आपलं फिनिशिंग लुक्स आणि फिटिंग संपूर्ण डिपेंड आहे. सो बघा मग फायनली आपण ते प्रॉपर जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर हा कॅनव्हास पेपर आपल्याला इथे या बॅक पार्टला लावून घ्यायचा. त्यासाठी काय करायचं, इथे सेंटर पॉइंटला मी कट केलेला आहे. आता याचा सेंटर आणि कॅनव्हास पेपरचा सेंटर आपल्याला एकमेकाला मॅच करायचा आहे. सो बघा मग मी इथे बरोबर ठेवून घेतलं आणि सगळ्यात आधी आता आपल्याला मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला गळा अगदी परफेक्ट यावा. आपला गळा तिरका व्हायला नको. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा जी काही आपली गळ्याची मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप थोडी सुद्धा पुढे मागे होऊ देऊ नका, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा आकार येणार आहे. त्यामुळे प्रॉपर परफेक्ट असा व्यवस्थित शेप येण्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आता आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे. फक्त पाव इंच आपल्याला इथे ठेवायचं आहे बघा. सो या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण इथे एकसारखं कट करून घेऊयात एक्स्ट्राचं. ठीक आहे.
सो बघा मग फायनली आता आपलं इथे एक्स्ट्राचं कट झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फोल्ड व्हावा, गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे मग गळ्याचा आकार कुठलाही असला तरी ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स गळ्याला देऊनच घ्यायचे. फायनली कट्स देऊन झाल्यानंतर हा कॅनव्हास पेपर आता आपल्याला आतल्या साईडने इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित सेटही करायचा आहे. ठीक आहे. आता हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. कारण आता आपण जी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपल्या संपूर्ण गळ्याचा आकार, फिनिशिंग, फिटिंग हे सगळं डिपेंड आहे. त्यामुळे मग अगदी काळजीपूर्वक, सावकाश आणि मी ज्या काही तुमच्यासोबत महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करत आहे तर त्या फॉलो करून जर का तुम्ही असा गळा रेडी केला तर नक्कीच तुमचा गळा सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि फायनली आपली इथे दाबटीप देऊन झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की गळा सुद्धा किती व्यवस्थित परफेक्ट असा रेडी सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण याला पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. आता इथे पुढच्या डिझाईनसाठी आपल्याला गोलाकार एक शेप बनवायचा आहे. सो बघा मग मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. तुमच्याकडे कुठलीही गोलाकार वस्तू असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात. 1/2 इंच कडेने मार्जिन ठेवायचं आहे मार्किंग केल्यानंतर आणि तेवढं कट करून घ्यायचं. आता बघा मेन फॅब्रिक घेतलं, ते मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि जी काही चॉकच्या सहाय्याने आपण गोलाकार मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला खरं तर आता टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप थोडी सुद्धा पुढे मागे होऊ देऊ नका, कारण टीप जर थोडी जरी पुढे मागे झाली तरी शेप आपला बिघडू शकतो. सो तसं आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीप मारताना एका छोट्याशा पॉइंटला आपल्याला ना ते थोडं ओपन ठेवायचं आहे, जेणेकरून हा पार्ट आपल्याला सरळ करता यावा यासाठी. सो इथे तुमच्या लक्षात येईल की मी बघा थोडंसं इथे खरं तर ओपन ठेवणारच आहे, म्हणजे हा गोलाकार शेप आपल्याला व्यवस्थित सरळ करता यावा. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे आणि थोडंफार किंचितचा अस्तरचा पार्ट सुद्धा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी म्हटलं होतं बघा की कुठलाही शेप असेल तर तो व्यवस्थित प्रॉपर येण्यासाठी गोलाकार वगैरे जर असेल, जास्त कर्व असेल तर त्याला कट्स मारावे लागतात. हा तर पूर्ण गोल शेप आहे, त्यामुळे मग इथे आपण ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारले. त्यानंतर जिथून आपण ते थोडासा पार्ट ठेवला होता टीप न मारताच, हा पार्ट सरळ करण्यासाठी, सो तिथून मग हे आपण बाहेर काढून घेतलेला आहे. आता बाहेर काढून झाल्यानंतर ना सगळ्या साईडनी व्यवस्थित तो गोलाकार शेप आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. आणि ते व्यवस्थित सेट झाल्यानंतर जिथून ओपन होतं ना तर तिथून सुद्धा फोल्ड करून आपल्याला त्यावर दाबटीप द्यायची आणि कंटिन्यू संपूर्ण गोलाकार शेपला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा गोलाकार शेप इथे रेडी होईल. आणि बघा मग किती छान व्यवस्थित शेप आपला इथे खरं तर तयार होत आहे. अगदी सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड नाहीये. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच बनवू शकतात. सो बघा मग फायनली आपला हा गोलाकार शेप इथे दाबटीप देऊन रेडी झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, आता इथे आपल्याला ना असे फोल्ड करून नॉट बनवायचे आहे ब्रॉड असं. तर इथे मी ना डबल फोल्ड कपडा केलेला आहे, उलटा केलेला आहे. सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आणि त्यानंतर या पद्धतीने आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे, किंचितसं ठेवायचं आहे फक्त आपल्याला. बघा मी सगळ्या साईडचं कट केलं. सेम त्याच पद्धतीने अजून एक आपल्याला इथे हा ब्रॉड मध्ये जे काही नॉट आहे तर ते रेडी करून घ्यायचं आहे. सो बघा खालच्या साईडने थोडासा गोलाकार शेप आहे आणि त्यानंतर थोडासा तिरका निमुळता शेप इथे तयार होतोय. खरं तर पुढे रेडी झाल्यावर तुमच्या लक्षात येईलच. आता इथे 1-2 कट्स मारायचे आहे जिथे गोलाकार शेप आहे ना तिथे, म्हणजे ह्या नॉट सरळ केल्यानंतर त्या व्यवस्थित सरळ व्हावं यासाठी. आणि बघा मग ह्या पद्धतीने मी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हे नॉट सरळ करून घेते, कारण भरपूर सारे ब्रॉड आहे त्यामुळे ती इझिली सरळ सुद्धा होत आहे. ठीक आहे. आणि शार्प जी काही आहे ना शेप तर तो स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अलगद अलगद प्रेस करून सरळ करून घ्यायचा. एक नॉट सरळ झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसरी नॉट सुद्धा इथे सरळ करून घेऊयात. आणि इथे सुद्धा सरळ करताना अगदी व्यवस्थित प्रॉपर असं सरळ करायचं आहे. कानाकोपरे अगदी व्यवस्थित बाहेर काढायचे आहे. फिनिशिंग आणि फिटिंगसाठी खरं तर हे खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
सो बघा मग फायनली दोन्ही पण नॉट आपले इथे तयार झालेले आहे. आता इथे मी दाबटीप देते म्हणजे ते अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित रेडी व्हावा, लुक पण मस्त यावा यासाठी. तर मी काय केलं, खालच्या साईडने दाबटीप दिलेली नाहीये, फक्त साईडनी दाबटीप देऊन घेतलेली आहे, कारण खालच्या साईडने कपडा ऑलरेडी व्यवस्थित सेट झालेला आहे आणि तो थोडासा फुगीरच पाहिजे तरच व्यवस्थित लुक येणार आहे. फायनली हे दोन्ही पण आपल्या नॉट इथे तयार झालेले आहे. आता इथे टीप मारून आपण जोडून घेऊयात. सिंपल अशी टीप मारली, एक्स्ट्राचं मी कट केलेलं आहे आणि मी ज्या पद्धतीने तिरक्या त्या जॉईन केल्या तशाच तुम्ही सुद्धा जॉईन करायच्या. त्यानंतर बघा एक लेस घेतलेली आहे आणि हा जो काही गोलाकार आकार आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. ब्लाउज पीसवर जसं वर्क आहे त्यालाच मॅचिंग आपण इथे लेस घेतलेली आहे. फेंट असं कॉपर गोल्डन कलर आहे, म्हणजे एकदम कॉपर गोल्डन पण येत नाही, गोल्डन मध्ये थोडा वेगळा शेड येतो तो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजवर कसं वर्क आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठल्या कलरची लेस इथे यूज करायची आहे. आणि बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी ही लेस कडेकडेने लावून घेत आहे आणि शेवटी ती ना एक्स्ट्राची कटही करायची आणि थोडीशी फोल्डिंग पुरता ठेवायची आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. ठीक आहे. आणि बघा मग फायनली परफेक्ट असा गोलाकार शेप रेडी झालेला आहे. नॉटही परफेक्ट आपण इथे जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला हा जो काही गोलाकार शेप आहे त्यापासून एक छान असा बो बनवायचा आहे. त्याआधी हे तयार झालेलं नॉट आपल्याला सेंटरला लावायचं. तर सेंटर पॉईंटची मी मार्किंग केली. सगळ्यात आधी बघा अशा पद्धतीने ती नॉटला सिंपल अशी एक टीप मारायची आहे आणि त्यानंतर पुन्हा ते खाली करून आपल्याला त्यावर दाबटीप द्यायची आहे, म्हणजे तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहत नाही आणि प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपलं हे नॉटही लागलं जातं. त्यानंतर आता हा जो काही गोलाकार पार्ट आहे त्याचा सुद्धा सेंटर पॉईंटची एक मार्किंग करायची आहे आणि बरोबर मध्यभागी छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत बघा ह्या पद्धतीने. खरं तर ना नॉट बनवल्यानंतर ही जी काही बो आहे ना तर ह्या बनवण्याची ही खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. खूप वेगवेगळे प्रकार आहेत की त्या पद्धतीने तुम्ही इथे बो बनवू शकतात. पण आज मी तुमच्यासोबत जी काही पद्धत शेअर करते ती खूप सोपी आहे आणि लुकही खूप सुंदर येतं. थोड्या वेगळ्या शेपमध्ये बो तयार होतो आणि त्यामुळे खरं तर ना आपली डिझाईन अजूनच उठून दिसते. तर ह्या पद्धतीने बो तुम्ही सुद्धा नक्कीच तयार करू शकतात. बऱ्याचदा आपण आयताकृती कपडा घेतो त्यापासून बो बनवत असतो, पण ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, तुमची डिझाईन अजूनच मस्त अशी उठून नक्कीच दिसेल. आता हा तयार झालेला बो इथे आपल्याला सुई धाग्याने स्टिच करायचा आहे. मशीनवर काय तो व्यवस्थित पॅक होणार नाही. आता हा जोडताना आपल्याला मॅचिंग धागा घ्यायचा आहे. त्याचबरोबर 4 पदरी धागा ओवून घ्यायचा, जेणेकरून 1-2 टाके टाकले तरी सुद्धा आपला बो अगदी व्यवस्थित तिथे पॅक व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग मी अगदी व्यवस्थित इथे हा बो मध्यभागी पॅक करून घेतलेला आहे आणि या छानशा बोमुळे खरं तर आपली ही डिझाईन अजून उठून दिसणार आहे. तर अशा पद्धतीचा बो तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघा. नक्कीच या बोमुळे डिझाईन अजूनच मस्त अशी उठून दिसेल. त्यानंतर आता ह्या बॅक पार्टला आपल्याला नॉट लावायचा आहे, कारण हा आहे पानगळा. पानगळा झाला, मटका गळा झाला, पंचकोनी गळा झाला, या गळ्याला आपल्याला म्हणजे कंपल्सरी नॉट हे लावावंच लागतं. तसं पंचकोनीवर सिंपल पंचकोनी असेल तर लावायची गरज नाही, पण आपण खूप कर्वमध्ये डीप घेतला तर मग आपल्याला नॉट हे लावावंच लागतं. सो बघा मग एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. सो मी इथे मॅचिंग गोल्डन रेडीमेड नॉट घेतलेला आहे 1 मीटर आणि याला आता आपण जे काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्यापासून सिंपल असं फॅब्रिकचं लटकन बनवायचं आहे. जर तुम्हाला इथे रेडीमेड लटकन बनवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकतात, बट आज मी तुम्हाला जी काही पद्धत सांगणार आहे ती खरं तर खूप सोपी आहे आणि मॅचिंग फॅब्रिकचे लटकन बनवले तरी सुद्धा ब्लाऊज डिझाईन अजून उठून दिसते. एवढंच नाही तर हे फॅब्रिक लवकर खराबही होत नाही. बऱ्याच साऱ्या कस्टमरला फॅब्रिक पासून लटकन हवे असतात, सो झटपट तयार होणारं असं तुम्ही लटकन नक्कीच बनवू शकतात. नक्कीच या लटकन डिझाईनमुळे सुद्धा आपला ब्लाऊज डिझाईन अजूनच उठून दिसेल. सो बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि आता आपण हे सरळ करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग फायनली हे दोन्ही पण परफेक्ट असे लटकन आपले तयार झालेले आहे. आता ते गळ्याला लावून घेऊयात. साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला हे नॉट अटॅच करायचं असतं. सो डबल टीप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि लवकर आपला नॉट खराबही व्हायला नको, तिथून निघायलाही नको, जेणेकरून आपण हा ब्लाऊज कितीही यूज केला, कितीही टाईट नॉट बांधलं तरी सुद्धा तिथून शिलाई निघणार नाही. ठीक आहे. आता सेम मार्किंग करून दुसऱ्या साईडला एकाच लेवलमध्ये आपण इथे हे दोन्ही पण नॉट पॅक करून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला बांधून जरा त्याची आयडिया दाखवते की कसं लुक दिसतंय ते.
ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो जवळ लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की आपली डिझाईन किती सुंदर अशी तयार झाली आहे. सो बघा मग फायनली पान गळ्यावर आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली फॅन्सी ब्लाउज डिझाईन इथे तयार केलेली आहे. खरं त्याचा ब्लाउज पीस खूप सुंदर असा पार्टी वेअर आहे. मध्ये जो काही बो बनवलेला आहे त्याला छान असं छोटंसं पॅच आपण अटॅच केलेला आहे. तुम्ही इथे बटन वगैरे काही अटॅच करू शकतात. त्यामुळे सुद्धा आपली ही ब्लाउज डिझाईन अजूनच उठून दिसते. त्याचबरोबर बो बनवण्याची मी जी काही पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर बो तुम्ही बनवला तर नक्कीच तुमची डिझाईन सुद्धा अजूनच मस्त अशी उठून दिसेल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बऱ्याच साऱ्या कस्टमरला पानगळा सुद्धा आवडत असतो आणि पानगळ्यावर कशी डिझाईन बनवावी सुचत नाही. सो ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर मी संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. सो ही डिझाईन नक्की बनवून बघा, कारण बऱ्याचदा साडीचं लुक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं. फॅन्सी जर तुम्हाला असे डिसेंट लुक मध्ये डिझाईन हवी असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.